आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। प्रसाद लाड सध्या मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य पाहतो अंतरवाली सराटीमधून। आहे ना तेरा कॅमेरामॅन ए भाई शॉट में ए मित्रा इकडे ना चष्मा रे माझा पाडला भाजपचे आमदार नेते प्रसाद लाड पुन्हा एकदा मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मनोज जरांगेंनी जे शेवटचं आंदोलन केलं होतं त्यावेळी देखील प्रसाद लाड त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले होते। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत त्यांनी त्यांची भेट घेतली होती। त्यापूर्वी देखील ते त्यांच्या भेटीला दाखल झालेले होते। मनोज जरांगे पाटलांच्या बहुतांश मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, यापूर्वी कधीही नव्हते निघाले तेवढे GR या मागण्यांसंदर्भात निघालेले आहेत, असा दावाही प्रसाद लाड यांनी केलेला आहे। आता त्यानंतर मनोज जरांगेंच्या भेटीसाठी प्रसाद लाड दाखल झालेत। आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, या भेटीचं कारण नेमकं समजू शकलंय का? कोणत्या मुद्द्यावर या भेटीमध्ये चर्चा होणार आहे? माधवी, खरं तर जेव्हा 30 तारखेचं उपोषण सोडलं किंवा ते सोडवण्यात प्रसाद लाड यशस्वी झाले, विखे पाटील आणि प्रसाद लाड, त्यानंतर जो ड्राफ्ट मनोज जरांगे यांना दिलेला होता त्याच्यावरती काहीसं समाधान मनोज जरांगे यांचं झालेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे यांनी आपल्याला जेवणाचं आमंत्रण दिलं असल्याचं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसाद लाड यांनी सांगितलं। खरं तर 14-15 तारखेलाच ही भेट ठरणार होती, मात्र त्याचं नियोजन आज झालं आणि त्याच्या जोडीला मनोज जरांगे यांनी जो डेटा मागितलेला होता कुणबी नोंदणीचा किंवा आपण ज्या मागण्या पूर्ण करणार आहोत, जसं की मराठा कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्याचं जे मनोज जरांगे यांनी सांगितलेलं होतं त्याबाबतची कारवाई आपण करणार असल्याचं आणि जे मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेले जे आंदोलक आहेत त्यांच्या कुटुंबांच्या नोकरीबाबतचं जे असेल त्याची नेमकी आपण काय फॉलोअप घेतलेलं आहे, त्याबाबत सरकार काय करत आहे यासंबंधीची माहिती आपण मनोज जरांगे यांना देणार आहोत आणि त्यांचे देखील काही गैरसमज आहेत ते देखील आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सकाळीच माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे या भेटीला महत्त्व आहे। आता ते माध्यमांसमोर थोड्याच वेळामध्ये बोलतील। नेमकं प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना नेमकी कोणती डॉक्युमेंट देणार आहे ते देखील आपल्याला कळणार आहे। मनोज जरांगे यांचं किती समाधान होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर उपोषण सुटल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा म्हणजे दिलेला होता की आपण पुन्हा एकदा आंदोलन करू, सरकारने जर ऐकलं नसेल तर तेच कुठेतरी थोपवण्याचं काम सरकारकडून होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच मनोज जरांगेंचं पूर्णपणे समाधान होणार का? नेमकी कुठली कागदपत्र सरकारमार्फत मनोज जरांगेंना दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता प्रसाद लाड काही वेळातच बोलायला सुरुवात करतील। प्रसाद लाड पुन्हा एकदा मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। तर आताच्या घडीच्या दोन महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। पहिली अपडेट म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले, तर तिकडे बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांचं 5 दिवस सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन त्यानिमित्तानं संकटमोचक गिरीश महाजन त्यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। पीक कर्ज हे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर झालेले असणार आहे। शेतीपूरक कर्जाचा सुद्धा समावेश कर्जमुक्तीमध्ये करण्यात यावा, जसं पाईपलाईनचं कर्ज आहे, विहिरीचं कर्ज आहे, ठिबकचं कर्ज आहे, याचाही सरकारने पुनर्विचार करावा। कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने पीक कर्ज वाटपाचे आदेश बँकांना द्यावेत। आता याची अडचण गिरीश भाऊ अशी झाली, आता तुमच्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे आम्ही पैसे भरले नाही, बरोबर, मग आम्ही NPA झालो, मग आम्ही NPA झाल्यामुळे आता बँक आम्हाला कर्ज देत नाही ना, आणि ही तुमची कर्जमाफी मिळायला जर उशीर झाला समजा उदाहरणार्थ, तर मग आम्हाला अजून पुढे पण कर्ज मिळणार नाही। त्यामुळं बँकांना हे सांगितलं पाहिजे सरकारने की बाबा या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं हे यांचं खातं नील करायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। एखादं हमीपत्र बँकांना दिलं पाहिजे की ही जसं साखर कारखान्यांची हमी कसं सरकार घेतं कर्जाच्या बाबतीमध्ये, तशी आमची पण हमी तुम्ही घेतली पाहिजे की बाबा रविकांतचं मागचं थकीत आहे ना, ती जबाबदारी आमची आहे, हमीपत्र देऊन त्याला पुढचं कर्ज तुम्ही देऊन टाका शेतकरी म्हणून। कारण आता आमच्याकडे बी बियाणं घ्यायला, खत घ्यायला पण पैसे नाहीयेत,
म्हणजे हा एक भाग महत्वाचा आहे. प्रसाद लाड सध्या बोलतात, आपण थेट पाहूयात. सराटीमध्ये मनोजदादांची भेट घेण्याची 2 कारणं होती. एक, 30 तारखेला दादानी माननीय विखे पाटील साहेब, मी स्वतः येऊन त्यांना विनंती केली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने जी SOP दिली, त्या SOP त्यांनी मराठा विषयाचे अभ्यासक तज्ज्ञ सर्व जिल्ह्यातले विभागातल्या लोकांची चर्चा करून सर्व आपण मराठा बांधवासमोर, जनतेसमोर, मीडियासमोर केल्यानंतर त्याने आमच्या विनंतीला मान ठेवून उपोषण सोडले. खरं तर दादांनी उपोषणाला बसूच नाही, माझी त्यांना पहिल्यापासून विनंती होती. उन्हाचा काळ आहे, प्रचंड मोठं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये दादा जाऊन वारवात बसले, उन्हात बसले आणि मला खरीच सकाळपासून ती काळजी होती की त्यांच्या तब्येतीची होती, एक भाऊ म्हणून होती. परंतु मी पहिल्यांदा त्यानंतर मीडियासमोर आज पहिल्यांदाच येते, कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती, ती पाहण्यासाठी गेलो होतो. तर मी त्यांचा आभार मानायला आलो की आपण ते उपोषण आमच्या शब्दासाठी, माझ्या शब्दासाठी मागे घेतलं, त्यासाठी मी तुमचं शतशः आभारी. त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मग अनेक निर्णय आपण त्या प्रक्रियेमध्ये केले. मला असं वाटतं की हे निर्णय करत असताना जेवढे फास्ट GR या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले नव्हते. आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला, तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला. अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे. आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे. ज्यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDCमध्ये मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. त्या MIDCमध्येचं लकीर परिपत्रक तात्काळ काढलं गेलं. दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःचं या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले. माननीय कुचे साहेबांनी